नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विद्याप्रबोधिनी या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या महाराष्ट्र सरकारकडनं एक नवीन जी ॲड पब्लिश झाली होती तर त्याची जी माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। संपूर्ण माहिती घेणार आहोत। आपण बघतोय की राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्यामार्फत ही ॲड पब्लिश केली, जाहिरात प्रोसेस झाली तुमची। जाहिरातीसाठी आवश्यक असणारे सगळे जे ज्याला म्हणू आपण की एलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल की पात्रता निकष काय, किती जागांची नेमकी ॲड आहे, कुठल्या कुठल्या पदांसाठी ॲड काढण्यात आलेले आहे, त्याचबरोबर अर्ज करण्याची पद्धत काय, परीक्षा फी किती असेल आणि इतरच्या सगळ्या गोष्टी तुमच्या ॲड संदर्भातल्या ते सर्वच्या सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। व्हिडिओमध्ये तुम्हाला एकूण एक संपूर्ण माहिती मिळून जाईल। तुम्ही कुठल्या परीक्षेसाठी एलिजिबल ठरताय पदासाठी, त्यासाठी तुमच्याकडे कुठली प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे, अर्ज नेमका कधीपासून करायचा आणि कुठं जाऊन करायचं आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास तुमच्या मित्रांच्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून येणारी ही जी काय ॲड आहे तर त्या ॲडविषयी कुठली टेक्निकल जी गोष्ट आहे ती तुमची काही की शिल्लक राहणार नाही। चला तर आपण डायरेक्टली जे काय PDF ॲडचे आहे ते आपण इथं डिस्कस करतोय, त्यातले मुद्दे जे आहेत अगदी बारकाईनं समजून घेतोय आपण। बघा इथं ॲडचा क्रमांक दिलेला आहे, त्याची काय आपल्याला गरज नाही आहे, ठीक आहे। म्हणलं काय बघा, राज्य उत्पादन शुल्क विभागामधील राज्यातील विविध कार्यालयातील लघु लेखक निम्न श्रेणी, नीट लक्ष देऊन बघा त्याच्यामध्ये। त्यानंतर लघु टंक लेखक, जवान आणि वाहन चालक, त्याचबरोबर चपराशी या जवळपास 4 संवर्गातील पदांची भरती होणार आहे आणि त्या संदर्भातली आपण बघतोय की ही ॲड आहे। आता पदांचं जे वर्गीकरण आहे ते वर्गीकरण बघतोय आपण की 2 भागामध्ये त्यांनी पदांना वर्गीकृत केलेलं आहे। जो पहिला भाग आहे त्यातला तो आहे राज्यस्तरीय संवर्गातील पदे। याचा अर्थ समजून घ्या की याद्वारे निवडलेले जे काही कर्मचारी असतील यांची अपॉइंटमेंट जी आहे ती महाराष्ट्रामध्ये कुठे होऊ शकते आणि त्याच्यामध्ये 2 पद आहेत। पहिलं पद जे आहे ते लघु लेखक, ज्याला निम्न श्रेणीमध्ये म्हटलंय आपण, आणि याची एकूण 5 पद भरण्याची आहे। दुसरी जी पोस्ट आहे राज्य संवर्गातील ती आहे लघु टंक लेखक आणि यासाठी जवळपास 16 जागा पूर्ण राज्यभरामधून काय आहेत की उपलब्ध आहेत। सो हे लक्षात घ्या की पहिला जो पार्ट आहे ॲडचा तो संपूर्ण राज्यासाठी आपण बघतोय की ती ॲड असेल किंवा तुमचं पोस्टिंग पूर्ण राज्यावर होऊ शकतं आणि त्यासाठी बघतोय आपण की हे एवढी पदं तुमची असतील। जो दुसरा पार्ट आहे तो प्रामुख्याने समजून घ्या की जिल्हास्तरीय संवर्गातील पदं तुमची या दुसऱ्या पार्टमध्ये बघायला मिळतील आणि यामध्ये जवान राज्य उत्पादन शुल्क विभाग ज्यामध्ये जवळपास 371 जागा आहेत। पण लक्षात घ्या की ह्या जागा ज्या असतील त्या जिल्हानिहाय वेगळ्या असतील। त्या जिल्हानिहाय जागांचा तपशील जर तुम्हाला बघायचा असेल तर खाली तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक देतो, त्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला हे पूर्ण PDF बघायला मिळेल आणि त्या जिल्ह्यामध्ये एकूण किती जागा भरण्याच्या आहेत त्याच्याविषयीची इत्थंभूत माहिती मिळेल। मी आता इथं पूर्ण जिल्हावाईज जे काही डिस्कशन आहे तिथं करणार नाही। त्यानंतर वाहन चालक जे आहे राज्य उत्पादन शुल्क त्याच्या जवळपास 70 जागा आहेत आणि चपराशी याच्या जवळपास काय आहेत की 50 जागा आहेत तुमच्या, ठीक आहे ना। सो हे थोडंसं ॲड कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत आणि आपण त्या कुठल्या कुठल्या ॲडसाठी काय करतोय की एलिजिबल ठरतोय, तर ह्या गोष्टी फक्त समजून घ्या। पहिलं कोणतं आहे तुमचं तर लघु लेखक निम्न श्रेणी 5 जागा आहेत, लघु टंक लेखक 16 जागा आहेत, जवानांसाठी बघतोय की 371 सगळ्यात जास्त जागा तुमच्या, वाहन चालक 70 जागा आणि त्यानंतर चपराशी 50 जागा, असं टोटल तुमच्या काय की पदांचा तपशील असणार आहे। नेक्स्ट पुढे बघतोय आपण एक फार महत्त्वाची, म्हणजे बाकीच्या पण सूचना त्यामध्ये होत्या त्या की फार जनरल होत्या, ज्या तुम्हाला बऱ्यापैकी समजून जातील किंवा आपण त्या तशा तितक्याच सिरियस नव्हत्या। एक मात्र सूचना जी मी मुद्दाम इथे घेतलेली आहे ती तुम्हाला परफेक्टली माहिती असणं गरजेचं आहे, कारण की रिसेंटच्या काळामध्ये या एका डॉक्युमेंटमुळं बऱ्याच लोकांना त्यांच्या पोस्टिंगपासून किंवा त्यांच्या इंटरव्ह्यूपासून वंचित राहावं लागेल। त्यामुळे ही डॉक्युमेंट काय, ही सूचना काय बघा, अद्ययावत नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र जे NCL म्हणतो आपण, नॉन क्रिमिनल तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे त्याविषयी एक इन्फॉर्मेशन बघा की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा म्हणून सक्षम प्राधिकरणाने वितरित केलेले अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे म्हणजेच वित्तीय वर्ष 2022-23 प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक। हे नीट समजून घ्या, कारण प्रोसेस मे बी लेंदी होऊ शकते, थोडासा वेळ लागू शकतो, 1 वर्ष 1.5 वर्ष, काय काय आता काही लोकांची जी काय एक्झाम आहे ती एक्झामच 1-1.5 वर्षांतर होते, त्यांचे इंटरव्ह्यू लेट होत आहेत आणि त्यांना असं वाटतं की त्या वेळचं नॉन क्रिमिनल लेटर जर दिलं, सर्टिफिकेट जर दिलं तर चालू शकते, पण तसं होत नाहीये। आयोग काय करते की कुठली एजन्सी असेल ती काय करते की मेन्शन करते मुद्दामून, त्यांनी जर मेन्शन केलं की 2022-23 या वर्षीसाठी जर तुम्हाला जर NCL रिप्रेझेंट करणं बंधनकारक असेल तर तुम्ही तेच करा, म्हणजे सुदैवानं समजू आपण की सगळीच प्रोसेस अगदी स्मूथ पार पडली तर याच वर्षी परीक्षा होईल लगेचच तुमची, म्हणजे त्यांनी तारीख पण दिली त्यामुळे परीक्षा होणारच आहे, परीक्षा होईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील लगेच होऊन जाईल। तसं झालं तर तुमच्याकडे या वर्षीचं काय असेल की ते NCL प्रमाणपत्र असणारच आहे। पण जर नसेल तर मात्र बघतोय आपण की तुम्हाला असं म्हणून चालणार नाही की मी नेक्स्ट इयरचं काढतो आणि त्यावेळेस ते पण सबमिट करतो, चालत नाहीये। तुम्हाला जे मेन्शन केलेलं आहे ॲडमध्ये जो वित्तीय वर्ष मेन्शन केलं होतं
तेच नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र तुम्हाला काय की सादर करणं गरजेचं आहे. ही अट फार महत्त्वाची आहे, कारण रिसेंटच्या काळामध्ये इंटरव्ह्यू फेस करणारे किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे लोक जात आहेत त्यांना या डॉक्युमेंटमुळे फार जास्त त्रास सहन करावा लागलाय. बाकी मग मुलींसाठीच आपण बघतोय की NCLची अट जी आहे ती सध्या रिसेंटली काढूनच टाकली. त्यांना कुठले पदासाठी काय की नॉन क्रिमिलियर जे सर्टिफिकेट म्हणतो आपण तुमचं ते प्रेझेंट करणं बंधनकारक नाही त्यांच्यावरती. पुढचा जो पार्ट आहे जो ॲडमध्ये मेन्शन केला तो म्हणजे की वेतन श्रेणीचा. म्हणजे हे पण थोडंसं डाऊट्स आपले क्लिअर होऊन जातील की कुठल्या पदासाठी अप्लाय करायचं नेमकं, त्यांची नेमकी वेतन श्रेणी काय. लक्षात घ्या की ही वेतन श्रेणी आहे, यामध्ये अजून भत्ते वगैरे गोष्टींचं ॲडिशन आपण केलेलं नाही, फक्त तुम्हाला इथं एक सरळ वेतन श्रेणी दिली. जी पहिली पोस्ट आहे ती आहे लघुलेखकांची निम्न श्रेणी बघतोय आपण. त्यांची जे वेतन भत्ता आहे तो 41,800 ते 1,32,300. आता हे लक्षात घ्या की हे नेमकं असतं काय, तर हे तुमचं मे बी स्टार्टिंगचं पेमेंट असेल ज्यावेळेस तुम्ही जॉबवरती जॉईन करता प्रोफेशन पिरियड संपून, आणि हे तुमचं रिटायरमेंटच्या ऑलमोस्ट वेळचं काय असेल की पेमेंट असेल. सो तुमचा पगार जो आहे तो सुरुवात होताना 41,800 पासून सुरुवात होईल, आणि ज्यावेळेस तुम्ही रिटायर व्हाल शेवटचा पगार तुमचा जो हायेस्ट पगार असेल या सर्व्हिसमधला तो जवळपास 1,32,300 असेल. ठीक आहे ना. सो या रेंजमध्ये तुमचा पगार जो आहे तुमच्या थ्रू आउट द सर्व्हिस तुमचा फिरणार आहे. दुसरी जी पोस्ट आहे ते लघु टंकलेखक. यांचा जो पगार बघतोय आपण तिथं पुढे म्हटलेच बघा, अधिक महागाई भत्ता आणि जे काही नियमाप्रमाणे तुमचे इतर भत्ते असतील ते तुम्हाला मिळत राहतील तुमचे, पण हे काय की तुमचा ज्याला म्हणतो की बेसिक पे स्केल तुमचा हा असेल. लघु टंकलेखकाचे बघतो आपण की 25,500 ते 81,100 हा लघु टंकलेखकांचा काय की तुमचा ज्याला म्हणतो आपण की वेतन पे बँड म्हणतो आपण तुमचं. ठीक आहे ना. जवान जे आहेत त्यांसाठी बघतो आपण की 21,700 ते 69,100 असा तो काय असेल की भत्ताचा किंवा पे बँड तुमचा असेल, पे स्केल तुमचा असेल. वाहन चालक आहे त्यांसाठी बघतो आपण की 21,700 ते 69,100 हा नेहमीप्रमाणे बघतो आपण. आणि चपराशी जे आहेत त्यांसाठी बघतो आपण की 15,000 ते 47,600 हा तुमचा काय असेल की पे बँड तुमचा असेल. त्यामुळं हे पण पिक्चर क्लिअर असणं गरजेचं आहे आपल्यासमोर की आपण जर एक्झामची तयारी करायची म्हणतोय, एक्झाम फेस करायची म्हणतोय, तर नेमकी कुठल्या एक्झामसाठी एलिजिबल, कारण का वरच्या जो 2 पोस्ट आहेत त्याला वरच्या 2 पोस्ट जे आहेत त्याला काही एलिजिबल स्पेशल क्रायटेरिया असेल तुम्ही कंप्लीट करणं गरजेचं आहे. पण असाल तर विनाकारण खालच्या पोस्टमध्ये अडकून पडायची गरज नाही. तुम्ही जर इथे एलिजिबल ठरत असाल तर वरचीच एक्झाम तुम्ही देणं काय की सोयीस्कर आहे. सगळ्याच जर शक्य असेल तर सगळ्याच एक्झामला आपण बसू शकतो किंवा देऊ शकतो आपण. हा एक जो टेबल आहे तो टेबल परत एक चांगला टेबल आहे ज्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी काय मिळेल की इन्फॉर्मेशन जे आहे कशा संदर्भातली, तर प्रामुख्यानं वयो मर्यादा जे आहे त्या संदर्भात तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळून जाईल. बघा एक एक करून बघू आपण. लघुलेखक किंवा निम्न श्रेणीचं बघतो आपण यांचं जे काय वयोमर्यादा आहे ते कशी बघतोय आपण की किमान ज्याला म्हणून आपण वयोमर्यादा आहे सगळ्यांचीच बऱ्यापैकी 18 आहे. त्यामुळे ते काय बघायची गरज नाही. तुम्ही बघता की सगळ्याच पोस्टसाठी किमान वयोमर्यादा जी आहे ती 18 आहे, त्यामुळे त्यात काही विशेष नाही. आता कमाल किती आहे बघा. अमागास वर्गासाठी बघतोय आपण की किमान 18 ते जास्तीत काय बघतोय आपण की 40 अमागाससाठी. मागास वर्गांसाठी बघतोय आपण ती किती आहे तर 45 आहे. कुणाची? लघुलेखकांची. लघु टंकलेखकांची बघतो आपण की अमागास वर्गासाठी किमान 40 आहे आणि मागास वर्गासाठी बघतो आपण किमान काय की 45 आहे. जवानसाठी बघतो आपण की अमागास वर्गासाठी किमान 40 आहे आणि मागास वर्गासाठी बघतो आपण की तुमची काय की 45 आहे कमाल तुमची. वाहन चालकाचे बघतो आपण की अमागासाठी 40 आहे आणि तुमच्या मागास वर्गासाठी बघतो आपण की 45 आहे आणि चपरासाठी बघतो तुमचं काय की सेमच आहे. सो इन जनरल सेन्स समजून घ्या की ह्या एक्झामला बसण्यासाठी किमान वयोमर्यादा जी आहे ती 18 वर्ष तुमची पूर्ण असली पाहिजे, जी की आपली ग्रॅज्युएशन केलं असेल आपण तर आपलं बऱ्यापैकी असतेच कंप्लीट. काही एक्झामला आपण बघतो की ग्रॅज्युएशनची पण गरज नाही, पण 18 वर्ष तुमची कंप्लीट असली पाहिजे. पहिली अट आहे. मॅक्झिमम जे एज आहे ते मॅक्झिमम एज तुमचं काय की बघतो आपण की जर तुम्ही कुठल्याही प्रकारच्या कॅटेगरीमधून येत असाल, म्हणजे ज्याला आपण ओपन म्हणतो, तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे असाल तर तुमचं मॅक्झिमम वय काय असलं पाहिजे की 40 पर्यंत चालू शकतं. 40च्या वरती वय चालणार नाहीये. पण तुम्ही कुठल्या प्रकारच्या मागासवर्गीय घटकामध्ये काउंट होत असाल, त्यामध्ये SC असतील, ST असतील, OBC असतील किंवा आर्थिकदृष्ट्या मागास ज्याला म्हणतो आपण, असे जर असाल तर त्यासाठी बघतो आपण की जवळपास सगळ्याच पोस्टसाठी 45 ही काय की मॅक्झिमम अट आहे, त्यांना 5 वर्षाचं काय की एक्सटेन्शन मिळते. खेळाडूंसाठी बघतो आपण की काहीच नाही, तर खेळाडूला बघतो आपण की सरसकट जी वयाची अट आहे ती मॅक्झिमम वयाची अट जी आहे ती 43 आहे. त्यामुळे ते पण थोडंसं नीट समजून घ्या की जर तुम्ही खेळाडू असाल, फक्त रिझर्वेशन क्लेम करताना तुम्ही जर समजा इकडचं क्लेम केलं असेल वयासाठी तुमच्या मागासवर्गीयाचं तर तुम्हाला इकडचं मिळणार नाही, कारण का दोन्ही रिझर्वेशन तुम्ही काय करू शकत नाही की ॲट अ टाइम क्लेम करू शकत नाही. खेळाडू म्हणून फॉर्म भरला असेल तुमचं, तुम्हाला खेळाडूंचं रिझर्वेशन मिळणार तुमच्या, पण तुम्हाला एज जे असेल ते एज काय बघतो आपण की 43 हे तुम्हाला एज फॉलो करायला लागेल तुमचं. ठीक आहे. माजी सैनिक जे असतील त्यांसाठी बघतो आपण की काय, तर अमागास वर्गांसाठी 38 प्लस त्यांची काय की सेवेची जी कालावधी म्हणतो आपण प्लस त्यांचं काय की 3 वर्ष. बघा काय काय म्हणले, त्यांचं वय 38 असलं पाहिजे.
प्लस त्यांचा सेवा कालावधी जो काय तुमचा असेल तो आपण त्यामध्ये ऍड करतोय, प्लस त्यामध्ये काय की 3 वर्ष अशी टोटल तुमचे काय की माजी सैनिकासाठी असेल. आणि सेम मागासवर्गीयासाठी बघतो आपण की 38 की तुमचं काय असेल की 43 तुमचं असेल, आणि बाकीचं तुमचं काय की सेमच आहे. हे माजी सैनिकांसाठी. दिव्यांग उमेदवार असतील तर त्यांना बघतो आपण की सरसकट जवळपास वरच्या जे 2 पोस्ट आहेत तुमच्या लघुलेखक आणि लघुटंक लेखक यासाठी 45 वर्ष आहे. चपरासाठी पण 45 वर्ष आहे. मात्र जवान आणि वाहन चालक या पदासाठी बघतो आपण की दिव्यांग उमेदवार जे ते पात्र ठरत नाही. त्यानंतर इथं भूकंपग्रस्त अनाथ असतील किंवा पदवीधर पदविका तुमच्या 80 उमेदवार तुमचे असतील त्यांना बघतोय आपण की पुन्हा 55, 45, 45 अशी तुमचे काही इतके वयाचे वेगवेगळे क्रायटेरिया दिलेत. आय गेस मला वाटतं सगळे प्रिपरेशन करणारे बऱ्यापैकी यंग असतील, कोणी इतक्या पुढेपर्यंतचे नसणार आहेत. त्यामुळं आपल्याला माहिती आहे की मॅक्झिमम 40 वर्ष वयापर्यंत काही एक्झाम जे ते आपण देऊ शकतोय, फार तर जनरल कॅटेगरी विचार केला तर. आणि ओबीसी किंवा इतर तुमची कुठली कॅटेगरी असेल तर बघतो आपण की जवळपास 45 वर्षापर्यंत जाऊ शकतो आपण. बाकीचे पण काही स्पेशल कॅटेगरीचे वयांची कॅटेगरी तुम्हाला इथं मिळून जातील. त्यामुळे ती देखील पीडीएफ तुम्ही जर व्यवस्थित वाचली तर तुम्ही नेमके त्या कुठल्या कॅटेगरीमध्ये बसताय त्यानुसार तुम्ही तुमच्या वयाचा क्रायटेरिया बघून घ्या. ठीक आहे ना. सो इथं वयांचा पण क्रायटेरिया तुमचा फिक्स करून जातोय. आता वयांच्या क्रायटेरिया नंतर बघतो आपण की नेक्स्ट जो पार्ट आहे तो एलिजिबिलिटीचा. तुमची एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे, शैक्षणिक अर्थ तुमची काय असली पाहिजे. आता इथं बघतोय आपण की एकेका पदासाठी पहिल्यांदा लघुलेखक किंवा निम्न श्रेणी ज्याला म्हणतो आपण त्यासाठी तुमच्या शिक्षणाची पात्रता काय काय असली पाहिजे. पहिल्यांदा बघा काय म्हटलंय तर माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण तुम्ही असलं पाहिजे. ठीक आहे ना. दुसरं आहे लघुलेखनाची गती जी आहे ती 100 शब्द प्रति मिनिट इतकी असली पाहिजे, तिचं तुमचं सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे. तिसरं आहे मराठी टंकलेखनाची गती 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती तुमची 40 शब्द प्रति मिनिट तुमची असली पाहिजे. सो हे स्पेसिफिकली जी लघुलेखकीची पोस्ट आहे त्यासाठीचे काय बघतो आपण की हे क्रायटेरिया असतील. नेक्स्ट पोस्ट जे आहे ते लघु टंकलेखक त्यासाठी बघतो आपण की पहिले क्रायटेरिया तुमचा येतो म्हणजे की माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण तुम्ही असला पाहिजे. दुसरं आहे लघुलेखनाची गती जी आहे ती 80 शब्द प्रति मिनिट असली पाहिजे. त्यानंतर मराठी टंकलेखनाची गती बघतो आपण की 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीची बघतो आपण की 40 शब्द प्रति मिनिट तुमचं. आणि गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र म्हणतो आपण तुमचं की टायपिंग सर्टिफिकेट म्हणतो आपण ते तुमच्याला असणं गरजेचं आहे. सो या 2 पोस्ट आहे जिथं बघतो आपण की लघुलेखन आणि टंकलेखन ह्या दोघांची तुम्हाला काय की सर्टिफिकेट्स लागू शकते. खाली बघतोय आपण की जवान या पोस्टसाठी फक्त तुम्हाला माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण सर्टिफिकेट असेल तर ते काय की सफिशियंट आहे तुमचं. वाहन चालक या पदासाठी बघतोय आपण की पहिल्यांदा इयत्ता 7वी उत्तीर्ण पदाची तुम्हाला काय की सर्टिफिकेट तुमचं लागेल. त्यानंतर वाहन चालण्याचा परवाना फार महत्वाचा आहे आणि ते पण कसलं तर इथं हेवीचं लायसन असण्याची गरज नाहीये. किमान हलके 4 चाकी वाहन ज्याला म्हणतो आपण तर त्याची तुम्हाला काय की तुमच्याकडे परवाना असला पाहिजे. हेवीच्या लायसन्सिंगची आवश्यकता इथं नाहीये. चपरासाठी बघतो आपण की माध्यमिक शाळा प्रमाणपत्र जर तुम्ही पात्र असाल तर देखील तुम्ही काय करता की या पोस्टसाठी एलिजिबल ठरताय. सो हा एज्युकेशनल क्रायटेरिया असेल तुमचा की तुम्ही कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करणार आहात. वरच्या 2 पोस्ट जर सोडल्या की ज्याला टेक्निकल तुम्हाला थोड्याशा नॉलेजची गरज आहे टायपिंग आणि लघुलेखनाची, बाकीच्या पोस्टसाठी बघतोय आपण मात्र की तुम्हाला फक्त वाहन चालकासाठी तुम्हाला काय पाहिजे की हलक्या वाहन चालवाचा तुमचा परवाना पाहिजे. बाकी माध्यमिक शाळेचं प्रमाणपत्र असेल देखील तुम्ही एक्झामसाठी अप्लाय करू शकता. नेक्स्ट शारीरिक पात्रता काय बघा. आता याच्यामध्ये बघा जवान राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि वाहन चालक जे आहे तुमचे या 2 पदांसाठी बघतोय आपण की काय आहेत की क्रायटेरिया कसले तर हे फिजिकल क्रायटेरिया. बाकी लघुलेखक लघुटंकलेखक किंवा चपरासी या पदासाठी कुठल्या प्रकारचे काय की शारीरिक पात्रता निकष नाही आहेत. फक्त या 2 पोस्टसाठी बघतोय आपण की काय आहेत की शारीरिक पात्रता निकष आहेत. पुरुष उमेदवारांसाठी बघतोय आपण की उंची जी आहे ती किमान 165 सेंटीमीटर असली पाहिजे. त्यानंतर छाती जी आहे त्याच्यामध्ये बघतोय आपण की न फुगवता 79 सेंटीमीटर किमान आणि फुगवून जी बघतोय आपण तुमचं काय की तुमची 5 सेंटीमीटर ती फुगली पाहिजे तुमची. वजनाचा क्रायटेरिया बघतो मात्र इथे काय की लागू नाही. महिला उमेदवारांसाठी बघतो क्रायटेरिया काय तुमचा तर किमान जी उंची आहे ती 160 सेंटीमीटर असेल आणि वजन जे आहे ती काय असलं पाहिजे किमान 50 किलो असलं पाहिजे. असे 2 वेगवेगळे क्रायटेरिया समजून घ्या. पुरुष उमेदवारांसाठी बघतो आपण की उंचीचा क्रायटेरिया किमान उंची 165 सेंटीमीटर असली पाहिजे. त्याचबरोबर छाती न फुगवता 79 सेंटीमीटर आणि ती 5 सेंटीमीटर फुगली पाहिजे. वजनाचा क्रायटेरिया पुरुष उमेदवारांना लागू नाहीये. महिला उमेदवारांसाठी बघतो आपण की किमान उंची जी आहे ती 160 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे आणि वजन जे आहे ते वजन 50 किलोग्राम असणं गरजेचं आहे. हा शारीरिक पात्रता निकष जो आहे तो 2च पोस्टसाठी आहे. कुठला तर जवान आणि त्यानंतर वाहन चालक. इतर 2 किंवा 3 पोस्टसाठी बघतो आपण की तुमच्या फिजिकल क्रायटेरिया तुमचा विचार केला जात नाही. आता सगळ्यात मेन मुद्दा येतो तो म्हणजे की सिलेबस काय एक्झामचं किंवा एक्झामचं तुमच्या स्ट्रक्चर कसं असणार आहे. सो एकाच स्लाइड मध्ये बघतोय आपण की त्या तुमच्या 3 पोस्ट आहेत
किंवा चारही पोस्ट म्हणू आपण, चारही पोस्ट आहेत त्यांचं आपण बघतोय की एक्झामचं पूर्ण स्ट्रक्चर म्हणून आपण हे आपल्या समोर येते. एक एक करून बघा, जो आपण पहिली जी आहे तुमची ती लघुलेखक, निम्न श्रेणी आणि लघुटंक लेखक, आणि काही गोष्टी कॉमन असतील ते कॉमनच केलं तुमच्या, ते कशा आहेत ते बघू आपण. बघा, लघुलेखक, लघुटंक लेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क, ह्या ज्या 3 पोस्ट आहेत त्या त्यांनी एकत्र केली. बघा, एक एक नीट समजून घ्या, तुम्ही कुठं अप्लाय करणार आहे त्यानुसार तुम्हाला त्या एक्झामला काय काय विचार जाऊ शकते हे माहिती असणे गरजेचं आहे. तो 3 पोस्ट तिने एकत्र केल्या. कोणत्या कोणत्या? तर लघुलेखक, लघुटंक लेखक आणि जवान. यासाठी बघतो आपण जे विषय आहेत ते विषय कुठले कुठले आहेत बघा. तर बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्रजी, हे 4 विषय तुमचे काय असतील की ह्या 3 पोस्टसाठी असतील. नेक्स्ट, दर्जा काय असतील यांचा? तर माध्यमिक, शालांत दर्जा, अशा दर्जाचे काय असतील की क्वेश्चन्स असतील. माध्यम ऑब्विसली मराठी आणि इंग्लिश याचं काय असणार आहे की माध्यम असणार आहे. इथं मराठीचा पेपर तुमचा मराठीमध्ये आणि इंग्लिशचा पेपर तुमचा इंग्लिशमध्ये, ते की बाय डिफॉल्ट तुमचं असेल. तुमचं प्रश्नसंख्या विचारात घेतली आपण तर मराठी आणि इंग्लिश यांची बघतोय आपण की 30 क्वेश्चन तुमचे असतील. सॉरी मराठी इंग्लिश नाही, तुमचे बुद्धिमापन चाचणी आणि सामान्य ज्ञान यांचे हे 30 क्वेश्चन्स असतील. आणि खाली बघतोय आपण की मराठी इंग्लिशचे काय की तुमचे 30 क्वेश्चन्स आहेत. आणि प्रत्येक प्रश्नाला बघतोय आपण की परत तुमचे काय की 30 गुण आहेत. जर टोटल बघितले आपण, टोटल तुमच्या या परीक्षेसाठी कुठल्या कुठल्या लघुलेखक, लघुटंक लेखक आणि जवान या परीक्षेसाठी बघतोय आपण 120 प्रश्न असतील आणि त्याला काय असतील की 120 गुण असतील. वेळ जो आहे तो 1.5 तासांचा वेळ आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाची काय असतील की तुमची पेपर तुमचा असेल. सो या 3 पोस्टसाठी बघतोय आपण की ही तुमची एक एक्झाम असेल. नेक्स्ट बघतोय आपण की वाहन चालक, ज्याला म्हणतो आपण तुमचं, त्या वाहन चालक विषयासाठी बघतोय आपण की इथं स्वरूप कसं दिले बघा, जवान आणि वाहन चालक तुमचं. तर याच्यामध्ये बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्लिश. थोडंसं म्हटलं की त्यांनी जे काही दर्जा आहे तो दर्जा स्पेसिफाय केलेला नाही. त्यांनी म्हटलं की सर्वसाधारण शैक्षणिक अर्थानुसार बघतोय आपण की तो दर्जा असेल. म्हणजे ते आपण मगाशी शैक्षणिक अर्थ जी बघितली तुमच्या माध्यमिकची त्यानुसार तुमचे प्रश्न असतील. प्रश्नसंख्या बघतो आपण तेवढी तुमचे 120 गुण, त्याला 120 आहेत. 1.5 तास वेळ असेल आणि तुमचं काय की वस्तुनिष्ठ बहुपर्याय. आता बघा, वरचे जे 3 म्हणलं तुमचं होतं लघुलेखक, लघुटंक लेखक, जवान, आणि खाली परत त्यांनी काय केले की जवान घेतले आणि त्यानंतर वाहन चालक घेतले. ह्या 4ही पोस्टसाठी बघतोय आपण की सिलेबसचे मुद्दे जे आहेत ते बऱ्यापैकी सेमच आहेत. बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्रजी. फरक काय असते ना याच्यामध्ये? फरक फक्त दर्जाचा फरक असेल. ज्या वरच्या एक्झाम बघतोय आपण 3 किंवा 2 म्हणून आपण तुमच्या खास करून तुमच्या, त्यांचे क्वेश्चन थोडेसे डिफिकल्ट असतील, थोडीशी त्यांची डिफिकल्ट लेवल जास्त असेल. खाली मात्र बघतोय आपण काय की तुमची डिफिकल्ट लेवल तुमची कमी असेल. बाकी सिलेबसचे मुद्दे काय आहेत की सेमच आहेत. चपरासी या पोस्टसाठी बघतोय आपण की एक्झाम मध्ये बघतोय बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी आणि गणित तुमचं. परत सिलेबसचे मुद्दे तेच आहेत. इथं फक्त बघतोय आपण की शालांत दर्जाचे काय असतील फक्त क्वेश्चन, म्हणजे दर्जा जो क्वेश्चनचा तो अजून खालील क्वेश्चनची संख्येमध्ये थोडीशी ते व्हॅरी करते. बघा इथं बघा काय म्हटले की जे बुद्धिमापन चाचणी सामान्य ज्ञानचे त्याच्यावरती जवळपास बघतोय आपण की 50 क्वेश्चन्स असतील, ज्याच्यावरती 50 तुम्हाला काय की गुण असतील. मराठीला 50 प्रश्न 50 गुण आहेत. इंग्लिशला 50 प्रश्न 50 गुण आहेत. टोटल 200 प्रश्न असतील त्याला काय की 200 गुण आहेत. फक्त इथं बघा सिलेबसचे मुद्दे तेच आहेत. दर्जा थोडासा खाली असेल चपरेससाठी, फक्त क्वेश्चनची संख्या मात्र काय झाली की वाढले. वरती दोन्ही एक्झामला बघतोय आपण की 120 क्वेश्चन्स होते, इथे मात्र बघतोय आपण काय की 200 क्वेश्चन तुमचे आहेत. 2 तास वेळ आहे. परत तुमची एक्झाम कशी असेल की ऑब्जेक्टिव्ह रूपात तुमचे असेल. सो हे तुमचं काय की टोटल जे आहे ते एक्झामचं स्ट्रक्चर आहे. इन जनरल बघा लक्षात काय ठेवायचं आहे, इन जनरल लक्षात ठेवा आपण की साधारणतः 4 घटक आपल्या काय की एक्झामला असणार आहेत. कुठले कुठले? तर बुद्धिमापन चाचणी, त्यानंतर सामान्य ज्ञान, त्यानंतर मराठी आणि गणित. तुम्ही जर सगळी लोक सरळ सेवेची तयारी करत असाल, सध्या ती पण ऍड पडण्याची शक्यता आहे, तर सरळ सेवेमध्ये आपण बऱ्यापैकी हेच मुद्दे काय करतो की प्रिपेअर करतो. त्यामुळे तुम्हाला सेपरेट वेगळं असं काय करायची गरज नाहीये. तुमचं सरळ सेवेचं जे प्रिपरेशन सुरू आहे त्याच प्रिपरेशन मध्ये बघतो आपण की तुमच्या या एक्झामची काही की तयारी होऊन जाते. तुम्हाला वेगळं काही करण्याची आवश्यकता अजिबात नाहीये. हे सगळे मुद्दे सरळ सेवेच्या एक्झामसाठी आपण काय करतोय की प्रिपेअर करतो. त्यामुळे हे तुमचं काय की एक्झामचं स्ट्रक्चर आहे. नेक्स्ट, हे जे आपण घटक बघितले सिलेबसचे, बुद्धिमापन, सामान्य ज्ञान, त्यानंतर मराठी, इंग्लिश, याच्यामध्ये साधारणतः कुठले कुठले मुद्दे आम्ही विचारू हे त्यांनी काही की अगोदर स्पेसिफाय केले. त्यामध्ये प्रामुख्यानं बुद्धिमापन चाचणीमध्ये साधारणतः उमेदवार जो आहे तो अचूकपणे विचार करून किती लवकर प्रश्न सोडू शकतो याचा आपण काय करतो की विचार करतो. आणि त्यामध्ये प्रश्न असतील साधारणतः लक्षात घ्या की पूर्वीचे कंबाईनचे एक्झामला असणारे जे काही क्वेश्चन्स होते बुद्धिमापन चाचणीचे त्या टाईपचे क्वेश्चन्स असते, थोडेसे इझी कॅटेगरीचे. ठीक आहे. सामान्य ज्ञानमध्ये बघतो आपण की महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, आधुनिक भारताचा इतिहास, त्यामध्ये पण महाराष्ट्र संदर्भानं नागरिकशास्त्र, विज्ञान आणि चालू घडामोडी, हे काय मुद्दे आहेत जे की कॉमन परत तुमच्या सरळ सेवेच्या एक्झामला बघतो आपण की हेच मुद्दे तुमचे काय असतील की कॉमन असतील. सो हे तुमच्या सामान्य ज्ञानच्या विषयामध्ये येतील.
पार्टमध्ये येतील. मराठी बघतो आपण. मराठीमध्ये तुमचा साधारणतः शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार, अर्थ यांचा उपवाक्यातला उपयोग तुमचा, हे जे कॉमन गोष्टी आपण तलाठी किंवा इतर एक्झामसाठी प्रिपेअर करतो आपण तत्सम एक्झामसाठी, तोच पार्ट तुमचा असेल. आणि इंग्लिशला परत बघतो आपण तुमच्या कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस तुमचं, मिनिंग ऑफ कॉम्प्रिहेन्सिव्ह पॅसेज तुमचं, हेच गोष्टी बघतो आपण तुमच्या इंग्लिश. सो सिलेबस देखील काय असा फारसा वेगळा आणि नवीन असं नाहीये. सगळे जे मुद्दे आहेत ते आपण कुठल्या ना कुठल्या एक्झामसाठी प्रिपेअर केलेले असतील. दर्जा देखील बघतो आपण. त्यांचा दर्जा जो आहे तो शालांत हा दर्जा असेल. त्यामध्ये काही ठिकाणी फक्त माध्यमिकचा असेल तुमचा, पण फार डिफिकल्ट क्वेश्चन येण्याची शक्यता काही अजिबात नाही याच्यामध्ये. सो हे तुमचे सिलेबसचे पॉईंट असतील. येस, इथं परीक्षेचे टप्पे कसे कसे होतील याच्याविषयीचे क्लॅरिफिकेशन त्यांनी आधीच काही की मेन्शन केलेलं आहे. त्यामध्ये बघतो की पहिल्यांदा जवान ही जी काय पोस्ट आहे त्या जवान पोस्टसाठी परीक्षेचे टप्पे बघतो आपण काय काय असतील. पहिल्यांदा तुमची काय की लेखी परीक्षा असेल 120 गुणांची, जी आपण मागाशी आपण डिस्कस केली. ती जर तुम्ही पास झाला तर बघतो आपण तुमची काय असेल ती शारीरिक चाचणी असेल, ज्याला आपण मैदानी परीक्षा म्हणतोय, ज्यामध्ये मला 80 गुण आहेत. टोटल तुमची जी आहे ती काय की 200 मार्कांची असेल आणि फायनल तुमचं काय की 200 पैकी तुमचं कट ऑफ लागणार. बघा समजून घ्या, जर तुम्हाला जवान जे की पोस्ट फार जास्त आहेत, जिल्हा वाईज त्यांची काय होणार आहे की एक्झाम होणार आहे, तर तुम्ही अप्लाय करणार असाल आणि बऱ्यापैकी मला वाटते संख्या त्यांची जास्त असेल. तर याचं स्ट्रक्चर समजून घ्या. स्ट्रक्चर काय, तर पहिल्यांदा तुमचे काय की लेखी परीक्षा. लेखी परीक्षेला बघतो आपण की 120 क्वेश्चन्स. 120 क्वेश्चन तुमचे कुठले येणार, तर बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्रजी या 4 विषयात बघतो आपण की 120 क्वेश्चन्स. आणि त्यानंतर तुम्ही जर त्यातनं पात्र ठरलात तर तुम्हाला काय की शारीरिक चाचणी किंवा मैदानी परीक्षेला तुम्हाला बोलवलं जाईल. आणि मैदानी परीक्षेला टोटल तुमच्या 80 गुण असतील. त्यामध्ये बघतो आपण की टोटल तुमची बेरीज होती 200 तुमचे होते. आणि त्यानंतर आउट ऑफ 200 तुमचं काय की फायनल कट ऑफ जे ते लागणार आहे. वाहन चालक तुम्ही जर पदासाठी अप्लाय करत असाल तर त्यासाठी बघा परत तुमची काय की लेखी परीक्षा 120 गुणांची, सिलेबस परत तुमचा मुद्दा सेमच आहे. त्यानंतर शारीरिक चाचणी तुमची काय की 80 गुणांची असेल. टोटल बघतो आपण की तुमचे 200 गुणांचीच परीक्षा तुमची. फक्त इथं बघा की हलके मोटार वाहन चालवणे किंवा जड मोटार वाहन चालवणे ह्याचे बघतो आपण की जे काही मेन्शन केलं असेल, जे काही रिक्वायर्ड असेल तर तिथं मेन्शन केलं त्यांनी की किमान तुमच्याकडे हलकं वाहन चालवायचं काय असलं पाहिजे की परवाना असला पाहिजे. तर ह्या ज्या चाचण्या आहेत त्या चाचण्या होतील. आणि फायनल मध्ये तुम्ही जर त्या चाचण्यामध्ये पण जर सक्सेसफुल ठरलात तर मग या 200 पैकी तुमचं काय की कट ऑफ जे ते लागणार आहे. चपराशी पद्धती बघतो आपण की बाकी गोष्टी नाहीत, फक्त तुमची काय की लेखी परीक्षा असेल. आणि ती लेखी परीक्षा झाली की तुमचं काय की त्या 200 पैकी तुमचा फायनल कट ऑफ लागेल. तुमचं सिलेक्शन त्यामध्ये फक्त तेवढ्या एका लेखी परीक्षेवरती डिपेंड आहे. बाकी त्यासाठी कुठल्या प्रकारचं फिजिकल टेस्ट द्यायची आवश्यकता नाहीये. लघुलेखक आणि लघु टंकलेखक यासाठी बघतो आपण की लेखी परीक्षेची आपण मागाशी 120 मार्कांची ती तर होणारच आहे. त्याच्या व्यतिरिक्त लघुलेखन कौशल्य आणि व्यावसायिक चाचणी जे काही टायपिंगची टेस्ट आणि तुमचं शॉर्ट हँड ज्याला म्हणतो आपण त्याची चाचणी जी आहे ती 80 गुणांची असेल. असं टोटल परत तुमचं काय की 200 गुणांचं तुमच्या ही टोटल परीक्षा असेल. आणि फायनल कट ऑफ तुमचा लागेल तो या 200 पैकी लागेल. सो हे स्ट्रक्चर समजून घ्या की जवान ही जी पोस्ट आहे त्यासाठी बघतो आपण की जवळपास तुम्हाला 2 टप्पे फेस करावे लागतील. पहिली लेखी परीक्षा आणि त्यानंतर तुमची काय की मैदानी चाचणी. वाहन चालक स्पर्धेत बघतो आपण तुम्हाला 3 टप्पे पार करावे लागतील तुमचं. ते म्हणजे की लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, त्यानंतर तुमची ही क्वालिफाईंग चाचणी तुमच्या कशाची तर ड्रायव्हिंगची. त्यानंतर चपराशीमध्ये बघतो आपण की तुम्हाला एकच स्टेज क्लिअर करायची म्हणजे की लेखी परीक्षेची. त्यानंतर तुम्ही डायरेक्ट काय होतं की एक्झामला किंवा तुमच्या पोस्टिंगला पात्र ठरता. आणि लघुलेखक आणि लघुटंकलेखक बघतो आपण की 2 स्टेज तुमच्या असतील. पहिली लेखी परीक्षेची आणि नंतर तुमची काय की टायपिंगची आणि शॉर्ट हँडची तुमची टेस्ट असेल. सो हे जे आहे ते तुमच्या काय की एक्झामचं टोटल स्ट्रक्चर असणार आहे. आता जे आपण मैदानी चाचणी म्हटलं आपण, तर त्या मैदानी चाचणीमध्ये नेमकं काय काय करायचं आहे, पात्रता निकषाला म्हणतो आपण तुमची मैदानी पात्रता तुमची ती हे म्हटलेच त्यांनी. बघा काय म्हटले त्यांनी की जवान आणि वाहन चालक या पदांच्या शारीरिक पात्रता निकष पूर्ण केलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी संबंधित जिल्ह्याच्या मुख्यालया ठिकाणी होईल जिल्हा निवड समिती मार्फत. त्यामुळे लक्षात घ्या जसं कॉन्स्टेबलच्या भरती बघतो आपण शिपाई भरती, ज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तुमचं काय होतं की शारीरिक चाचणी होते तुमची, तशीच याची पण होणार आहे. पुरुष उमेदवारांसाठी इव्हेंट्स कुठले कुठले असतील बघा. पहिला इव्हेंट जो आहे तो 1.5 किलोमीटर धावणे, ज्याला 30 गुण आहेत जवळपास. ठीक आहे. दुसरा इव्हेंट जो आहे तो 100 मीटर धावणे, ज्याला 30 गुण आहेत. आणि तिसरा इव्हेंट आहे गोळा फेक, ज्याला काय आहेत की 20 गुण. टोटल तुमचे काय असतील की 80 गुण असतील. महिला उमेदवारांसाठी बघतो आपण की टोटल पहिला इव्हेंट तुमचा 1 किलोमीटर धावणे 30 गुण आहेत त्याला, 100 मीटर धावणे 30 गुण आहेत त्याला, आणि गोळा फेकायला काय आहेत की 20 गुण. टोटल तुमचे काय आहेत की 80 गुण तुमचे. सो हे इव्हेंट पण समजून घ्या. मला माहिती आहे की जी लोक कॉन्स्टेबल वगैरेची एक्झामची तयारी करतायत त्यांना हे जे इव्हेंट्स आहेत ते काय फार नवीन नाहीत. त्यांनी या सगळ्या इव्हेंटची काय केली की प्रॅक्टिस केलेली आहे. त्यांना हे इव्हेंट्स बऱ्यापैकी माहिती आहेत. त्यामुळे त्यात काही नवीन सांगण्याची आवश्यकता नाहीये. लेखी परीक्षे बाबतीत एक गोष्ट पण लक्षात ठेवा की याच्यामध्ये नकारात्मक गुणपद्धती असणार आहे. इथं 25% किंवा 1:4 म्हणजे समजून घ्या की तुम्ही जर 4 प्रश्नांची उत्तरं चुकीची दिलीत तर तुमचं 1 बरोबर उत्तर काय होणार आहे की कॅन्सर होणार आहे.
तुम्ही जर उत्तर लिहिलंच नाही तर तुमचं कुठल्या प्रकारचे मार्क जे आहे ते निगेटिव्हमध्ये जाणार नाहीत. त्यामुळे लक्षात घ्या की परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग आहे. त्यामुळं जी लेखीची परीक्षा आहे ती लेखीची परीक्षा सॉल्व्ह करताना तुम्ही काय केलं पाहिजे की स्पेशली काळजीपूर्वक सॉल्व्ह केली पाहिजे. आणि तर मुद्दा लक्षात घ्या की फायनल कट ऑफ जे लागणार आहे ते फायनल कट ऑफ तुमचे ग्राउंडचे मार्क्स आणि लेखीचे मार्क्स असं कॉम्बिनेशनमध्ये बघतो की 120 मार्क तुमचे लेखीचे आणि त्यानंतर ग्राउंडचे तुमच्या 80 मार्काचे 200 पैकी कट ऑफ लागणार आहे. त्यामुळे फक्त असं म्हणून चालणार नाही की क्वालिफाय होण्यापुरतं फक्त लेखीची तयारी करूया आणि ग्राउंडवरती काय करू की स्कोर जास्त करूया, चालणार नाही. कारण का मग जी लोक लेखीमध्ये चांगले मार्क्स मिळतील तुमचं ग्राउंड चांगला असून देखील काय होईल की तुमचं सिलेक्शन होणार नाही. त्यामुळे ग्राउंड जितकं महत्त्वाचं तितकं बघतो आपण तुमची काय की लेखी परीक्षा देखील काय की बऱ्यापैकी महत्त्वाची आहे तुमची. आता इथं अजून एक म्हणून की जनरल इन्फॉर्मेशन जी आहे ती माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. ती इन्फॉर्मेशन काय बघा, जवान राज्य उत्पादन शुल्क, जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क, चपरासी हे जे जिल्हास्तरीय संवर्ग आहेत. तर मागाशी पण बोललो तुमच्या की 2 पोस्ट जे आहेत त्या राज्यस्तरीय असतील, त्यांचं तरी एक्झाम एकत्रच होणार आणि त्यांचा कट ऑफ जो आहे तो ऑल ओव्हर महाराष्ट्राचा तुमच्या काय की एकत्र तुमचा लागणार. पण या 3 पोस्ट आहेत, ह्या 3 पोस्ट काय म्हणतात ते की इथं जरी या जिल्हास्तरीय पोस्ट असल्या तर देखील त्यांचं म्हणणं काय बघा, त्यामुळे जरी सदर भरती प्रक्रिया राज्यस्तरावरून एकत्रितरित्या राबवली जात असली, त्यामुळे लक्षात घ्या की इथं त्यांचं म्हणणं असं आहे की या सगळ्या जरी तुमच्या 3 पोस्ट जे आहेत ते जिल्हावार जरी आम्ही बनवणार असतो तर देखील त्यांची एक्झाम जे आहे ते राज्यस्तरीय आम्ही काय करतोय की एकत्रच घेतोय. पण निवड याची तयार करत असताना त्या जिल्ह्यात भरावयाच्या पदांचा विचार करून प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र निवड यादी तयार करण्यात येईल. त्यामुळे लक्षात घ्या प्रेफरन्सेस जिल्ह्यांचे टाकताना काळजीपूर्वक प्रेफरन्सेस टाका. कारण तुम्ही समजा की चांगले गुण तुम्ही स्कोअर चांगला तुमचा आलाय पण तुम्ही समजा की फार कमी जागा असणाऱ्या जिल्ह्यामध्ये तुम्ही जर प्रेफरन्स टाकला असेल तर काय होईल की तिथला कट ऑफ जास्त लागेल आणि तुमचं मे बी सिलेक्शन होणार नाही. त्यामुळे तो कट ऑफ टाकताना थोडंसं ज्या जिल्ह्यामध्ये जास्त जागा त्या जिल्ह्यानुसार तुम्ही काय टाकू शकता की कट ऑफ टाकू शकताय. त्यामुळे एक चांगली गोष्ट आहे खरं तर एक प्रकार म्हणू आपण की जिल्हास्तरीय एक्झाम तुमची होणार नाहीये, काय तुमची राज्यस्तरीय एक्झाम होईल आणि नंतर कट ऑफ टाकताना मात्र काय की तुमचा वेगळा जिल्हास्तरीय लागेल तुमचं. त्यामुळे ही देखील बाब काय करा की व्यवस्थित लक्षात घ्या तुमची. अर्ज करण्याची पद्धत काय बघा, तर टाटा कन्सल्टंट सर्व्हिसेस लिमिटेड तुमची जी काय ऑनलाईन अर्ज प्रणाली तुमची त्याच्यावर जाऊन तुम्ही तुमचं प्रोफाईल तयार करायचं बघा, खातं तयार करायचं आहे असेल तर तुम्हाला ते अद्ययावत करायचं आहे आणि नंतर बघतो आपण की विहित जे तुमचा कालावधी असेल त्या कालावधीमध्ये तुम्हाला तुमचा अर्ज जो आहे तो सादर करायचा आहे. कुठं सादर करायची वेबसाईट पण पुढे आपण दिलेली आहे. पण त्याच्या आधी बघा की कुठले डॉक्युमेंट्स आहेत की जे तुम्हाला PDF स्वरूपात हा अर्ज दाखल करताना काय की अपलोड करायचे बघा. पहिलं SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता म्हणजे 10वीचं सर्टिफिकेट म्हणतो आपण. वयाचा पुरावा तुमचा, त्यामध्ये प्रामुख्याने मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, वाहन चालक परवाना किंवा पासपोर्ट यापैकी काही एक चालतं. लक्षात काही एक पद्धतीने. शैक्षणिक अर्हता किंवा इतिहासाचा पुरावा तुम्हाला द्यावा लागेल. तुमचे जे काय असेल ते आता तुमचं 12वी झाले, ग्रॅज्युएशन झालं, तुमचं जे काय असेल तुमचं तुम्हाला द्यावं लागेल ते. सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असेल तुमचा तो काय तुमचा जो सर्टिफिकेट असेल तुमचं SC ST OBC EWS तुमचं ते तुम्हाला द्यावं लागेल. आर्थिकदृष्ट्या म्हटलं आपण तुमचं तो पण तुम्हाला सिलेबस तुमचा सर्टिफिकेट द्यावं लागेल. वैध नॉन क्रिमिनल म्हटलं आपण की 2022-23 या वर्षाचं नॉन क्रिमिनल तुम्हाला काय इथं प्रेझेंट करावं लागेल. दिव्यांग उमेदवारांचा त्यांचा पुरावा द्यावा लागेल. माजी सैनिकांचा त्यांचा पुरावा द्यावा लागेल. खेळाडूंचं त्यांचं प्रातिनिधिक असणं तुमचं पुरावा लागेल. अनाथ आरक्षण तुम्ही जर क्लेम करणार असेल तर त्याचा पुरावा तुम्हाला लागेल. अराखीव बघा इथे काय म्हणते, अराखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र फार महत्त्वाचं बघा. म्हणजे तुम्ही जर कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन क्लेम करत असाल, महिला असण्याचं, खेळाडू असण्याचं, दिव्यांग असण्याचं, माजी सैनिक असण्याचं किंवा अनाथ असण्याचं, तर त्या केसमध्ये तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे जर डोमिसाईल नसेल तर तुम्हाला ओपन कॅटेगरीमधनं फॉर्म भरायला लागेल. तुम्हाला इथलं कुठलंही रिझर्वेशन क्लेम करता येणार नाहीये. विवाहित स्त्री असतील तर त्यांनी नावात बदल केला असेल तर अशा प्रकारचं काहीतरी गॅझेट किंवा एखादं मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला तसं प्रेझेंट करावं लागेल. मराठी भाषेत ज्ञान असेल तुमचा पुरावा जो की कॉमन गोष्ट तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला तो मिळून जातो किंवा तुमच्या शाळेचं सर्टिफिकेट जे आहे 10वी-12वीचं तो त्याचाच पुरावा तुमचा असतो. ठीक आहे ना. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला नेटला आयोगाच्या वेबसाईट तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे ते काही फार डिफिकल्ट नाहीये. टंकलेखनाचे प्रमाणपत्र मराठी इंग्लिश लागू असल्यास तुम्ही जर फॉर्म भरणार असाल तुम्हाला ते सर्टिफिकेट आधीच द्यावं लागतील. त्यानंतर भूकंपग्रस्त असल्यास त्याचा आरक्षणाचा पुरावा, SSC ITचं प्रमाणपत्र तुमच्या किंवा हलके मोटर वाहन चालवण्याचा तुमचा 3 वर्षाचा अनुभव केवळ जवान वाहन चालक तुमच्या पदासाठी तुमच्या हे जे डॉक्युमेंट्स आहेत हे डॉक्युमेंट्स तुम्हाला काय की प्रेझेंट करणं गरजेचं आहे. बऱ्यापैकी सगळे डॉक्युमेंट जे ते उपलब्ध असतील. यामध्ये एखादं तुमचं असेल जे की नॉन क्रिमिनलचं वगैरे तुमच्या ते नसेल तर ते फक्त काढून घ्या. अदरवाईज बाकी सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते बऱ्यापैकी आपल्याकडे काय असतील की उपलब्ध असतील तुमचे. ठीक आहे ना. नेक्स्ट पुढे बघा काही तारखा आहेत महत्वाच्या. अर्ज सादर करण्याचा कालावधी काय बघा, दिनांक 30 मे 2023 सकाळी 10 वाजल्यापासून ते 13 जून 2023 बघा.
जे काही फॉर्म भरण्याची मुदत आहे त्याच्या आधी प्रोफाईल तुम्ही जाऊन त्यांच्यासाठी TCSचे पोर्टल तुमचं तयार करा. इथं दिलेलं बघा तुमचं इथं महाराष्ट्र.गव्हर्नमेंट तुमचं जे संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळावर तुम्हाला सगळी माहिती बऱ्यापैकी काही की मिळून जाईल तुमची. सो प्रोफाईल तयार करा तुमचं. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीनं विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम तारीख आहे बघा. म्हणजे तुम्ही फॉर्म भरण्याची मुदत तुमची काय म्हटलं आपण 30 मे ते 13 जूनपर्यंतचे फॉर्मचं तुमचा भरण्याचा कालावधी. त्यानंतर शुल्क म्हणजे फी भरण्याचा मुदत बघतोय आपण की 30 मे ते 13 जून तुमची 30 आहे. तुम्हाला वाढीव मुदत दिलेली नाहीये. आणि सगळं तुमचं दिनांक कालावधी बघतोय आपण तुम्हाला ह्या संकेतस्थळावरती माहिती मिळून जाईल. इथं शेवटचा पार्ट बघतोय आपण तुमचा तो म्हणजे की फीज काय काय तुमच्या. तर लघुलेखक निम्नश्रेणी गट कसं बघतोय आपण की अराखीव गटाचा तुमच्या 900 रुपये फी आहे. राखीवसाठी बघतोय आपण की 810 रुपये फी आहे. लघु टंकलेखकाचे बघतो आपण की गट कसाठी तुमच्या 900 रुपये फी आहे. राखीवसाठी बघतो आपण की 810 रुपये फी आहे. जवान गट कसरी बघतो आपण की अराखीवसाठी 735 फी आहे आणि राखीवसाठी बघतो आपण की 660 फी आहे. त्यानंतर जवान वाहन चालक बघतो आपण की अराखीवसाठी 800 रुपये फी आहे आणि राखीवसाठी बघतो आपण की 720 रुपये फी आहे. आणि चपरासाठी बघतो आपण की अराखीवसाठी तुमच्या 800 रुपये फी आहे आणि राखीवसाठी बघतो आपण की 720 रुपये फी आहे. तर जवळपास बघतो आपण की सगळी इन्फॉर्मेशन या ॲड संदर्भातले आपण इथे डिस्कस केलेले आहे. तरी तुमचे काही डाऊट्स असतील तर डाऊट्स खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. तुम्हाला नक्कीच त्याचं आपण उत्तर द्यायचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मित्रांच्यापर्यंत ही जी माहिती आहे ती माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या एक्झाम विषयीची काही की इन्फॉर्मेशन मिळून जाईल. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.